नमस्कार मित्रांनो, हेल्थ इन्शुरन्सच्या वेटिंग पिरियडबद्दल हा व्हिडिओ बनवतो आहे। बऱ्याचदा काही लोक ऑनलाईन पॉलिसी घेतात आणि त्यांना या गोष्टी माहीत नसतात किंवा त्यांचे सल्लागार पण सांगत नाहीत त्यांना या व्यवस्थित आणि कन्फ्युजन होतं, तर म्हणून हा व्हिडिओ बनवत आहे। मित्रांनो, प्रत्येकासाठी हेल्थ इन्शुरन्स कंपल्सरी आहे, तो गरीब असो श्रीमंत असो कोणी असो। सैफ अली खान बघा, तो आत्ता आजारी होता, ॲडमिट होता, तर त्याने हेल्थ इन्शुरन्स केला होता, तर त्याच्यामुळे त्याचा जवळपास 29 लाख रुपये का खर्च मिळाला त्याला। तो हजारो कोटींची प्रॉपर्टी, त्याला गरज होती का? पण तरी पण ही मोठी लोकंसुद्धा हा विचार करतात। अमेरिकेमध्ये आणि वेगवेगळ्या विकसित देशामध्ये कंपल्सरी आहे, नसेल तर फाईन पडतो। आपल्या इथे नाही आहे, त्याच्यामुळं जर काही आला तर लोक कर्जबाजारी होतात, कारण लाखो रुपये आणणार कुठून? म्हणजे एक तुम्ही लिव्हर ट्रान्सप्लांट करायचं म्हटलं तर 50-52 लाख खर्च येतो, हार्ट ट्रान्सप्लांटचे तेवढे लागतात, लंग ट्रान्सप्लांटला 53 लाख खर्च येतो, तेवढे पैसे आणणार कुठून? तर आता जाऊ द्या, वेटिंग पिरियडवर येतो मी डायरेक्ट। तर वेटिंग पिरियड बघा, तर जर तुम्ही बघितलं तर आज पॉलिसी काढली तर एक दिवसानंतर तुमचं काय कवर चालू होतं, तर अपघाती कवर। म्हणजे तुम्ही घरात अपघात झाला, बाहेर अपघात झाला, कसाही पाय घसरून पडला किंवा कोणी उडवलं तुम्हाला, तर ते एक दिवसानंतर लगेच चालू होणार हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी सुरू झाल्याचं। दुसरा आहे वेटिंग पिरियड, तो म्हणजे 1 महिन्याचा। अचानक होणारे जे आजार आहेत, जसं की कोरोना घ्या, टायफॉईड, मलेरिया किंवा काही पण, तर ते 30 दिवसानंतर म्हणजे 1 महिन्यानंतर लगेच चालू होतात। स्पेसिफाईड डिसीजेस म्हणजे काही स्पेसिफिक आजार, ते 2 वर्षानंतर कवर होतात, जसं की किडनी स्टोन, नी रिप्लेसमेंट, जॉईंट रिप्लेसमेंट, पाईल्स, कॅटरॅक्ट म्हणजे मोतीबिंदू वगैरे यासारखे आजार। त्यानंतर बघा कुठले आजार 3 वर्षानंतर कवर होतं, तर प्री एक्झिस्टिंग डिसीज म्हणजे काय, की जे आधीपासून अस्तित्वात असलेले आजार आहेत ते 3 वर्षानंतर कवर होतात आणि ते आपण कमी पण करू शकतो। कसं कमी करायचं? इन्स्टंट कवर किंवा क्विक कवरच्या आधारे तुम्ही ते लगेच कवर करू शकता। म्हणजे 1 महिन्यानंतर इतर आजारांसोबत ते तुमचे प्री एक्झिस्टिंग डिसीजेस, शुगर, BP वगैरे ते लगेच कवर होतील, नाही तर मग त्यांना वेटिंग लागेल 3 वर्ष 2 वर्ष, कंपनी टू कंपनी आणि पॉलिसी प्लॅन टू प्लॅन डिफर होतं ते। आता पुढे काय आहे की काय कवर होत नाही, तर बघा जे हे आजार आहेत, दातांचं काही असेल, रूट कॅनल वगैरे, ते कवर होत नाही कुठे। चष्मा बसवायचा आहे, कॉस्मेटिक काही करायचं आहे तुम्हाला, ते कवर होत नाही कुठल्याच पॉलिसीमध्ये। अजून एक आहे प्रेग्नन्सी, काही पॉलिसीजमध्ये प्रेग्नन्सी कवर होते, काहीमध्ये नाही होत, आणि त्याला वेटिंग पिरियड 2 वर्षाचा वगैरे असतो जनरली। आणि काय आहे की प्रेग्नन्सी हे डिसीज मानलं जात नाही, ती नॅचरल कंडिशन आहे, त्याच्यामुळे त्याचा कवर बऱ्याचशा पॉलिसीज करत नाहीत। तर आता याच्या पुढे अजून तुम्हाला कसे व्हिडिओज पाहिजेत, काय आवडतं काय नाही सांगा, तसे आपण अपलोड करूया। आणि पुन्हा भेटूया नवीन आर्थिक साक्षरतेच्या व्हिडिओसह। धन्यवाद। संकेत मनोज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। धन्यवाद। तर जे ऑफिसचा ज्यांचा इन्शुरन्स आहे त्यांनी पण पर्सनल इन्शुरन्स काढून ठेवा, कारण हा वेटिंग पिरियड त्यांना नंतर कामी येतो आणि सगळंच कवर होतं। शिवाय अजून पण हेल्थ इन्शुरन्सबद्दल तुमच्या काही शंका असतील कमेंट्समध्ये मांडा, आपण त्यावर पण शंका निरसन करू। एक उदाहरण सांगून थांबवतो, माझे एक मित्र आहे, त्याचा ऑफिसचा हेल्थ इन्शुरन्स आहे, त्याला FISS नावाचा कुठला आजार हेल्थ इश्यू झाला आणि त्याचं ऑपरेशन होतं, ते ऑपरेशन कंपनीने 35,000च देऊ केले, पण हेल्थ इन्शुरन्समध्ये जो पर्सनल इन्शुरन्स होता त्याच्यामधून त्याला सगळे पैसे मिळाले। त्याचा खर्च आला होता 1 लाख काहीतरी, आणि ते 1 लाखचे 1 लाख त्याला मिळाले त्याच्यामधून। तर हा फरक आहे।